होत्या अशी परिस्थिती निर्माण झाली असताना या सर्व सत्तेशी टक्कर देत मृत्यूच्या मैदानात मरणाच्या मनगटात घेऱ्याच्या झुंजीत झुंज करून मोडून पडलेल्या माणसाला बाले फोडण्याचं काम ज्या तेजस्वी महापुरुषानं निर्माण केलं त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. येथे जन्माला आले ते शिवराय शंभूराय. जर 350 वर्षांनंतर शिवरायाचं नाव घेतल्यावर आम्हाला सुरा चढत असेल तर 350 वर्षांपूर्वी जिजाऊच्या खुशीतला शिवाजी राजा कसा असेल. तर अशा राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊ व राजे शहाजी यांना विनम्र आवाहन करून रसिक श्रोतो मी कुमारी कावेरी विषयाकडे वळते. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांनी रायरेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि काय जय घोष केला. हर हर हर. अरे लढण्यात त्याचा हरणाच्या रक्तात नाही जोवर आहे तेव्हा मैदानात मी जिंकलेली आहे तिला शक्य नाही. अशा बिकट परिस्थितीत कर्तव्यदक्ष मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढायला कोण होते. मावळे होते. पण ते मावळे कसे होते. पहाटेच होते. रण मैदानात होते. ढाल आणि तलवारच होते पण मागे नाही होते. आणि आजच्या काळातले मावळे पहाटेच होते. दारूच्या अड्ड्यावर होते. बाटल्यात होते पण मागे नाही होते. परंतु आज महाराष्ट्रात रयतेचं राज्य कुठं दिसतच नाही. तेजस्विता तत्परता कुठं दिसतच नाही. मग आम्ही आदर्श घ्यायचा कुणाचा. लोकशाहीला आजचा माणूस हा बालुशाही म्हणून खातोय. नैतिकता सदाचार एकात्मता या सर्व गोष्टी तो विसरलाय. मग आदर्श पुत्र घडेल कसा. आजच्या शिवाजीच्या अवस्था ही काय दिली माकडाला काठीत बसला लाकडाला या प्रकारची झाली आहे. इसवी सन 12 जुलै 1660 रोजी पन्ना गडाला सुट्टीद्वाराने वेढा होता. शिवाजी महाराज नजर करीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा शिवाज काशीद नावाचा मावळा शिवरायांना म्हणतो. राजा एका पालखीत तुम्ही जा आणि एका पालखीत मी जातो सिद्धीजवळच्या भेटीला. राजे म्हणाले दगा फटका झाला तर. शिवा काशीद म्हणाला राजा लाख मेले तरी चालतील परंतु लाखाच्या पोशिंदा मात्र जिवंत असलं पाहिजे. असे कर्तव्यदक्ष आणि निष्ठावंत मावळे राजा तुमच्या सोबत होते. आणि राजा जन्माला जरी शिवा काशीद म्हणून जन्माला आले होते परंतु मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज घेऊन मरतोय. काही कमी आहे का मित्र. शिवराज आपल्या पराक्रमाने हिमशिखरावर तर पोहोचले परंतु आपली काही माती आणि मावळ्यांची असणारी नाती यांची नाव त्यांनी कधीच सुटू दिली नाही. बघा मित्रांनो जातीपातीचे बंधने झुगाडून 18 पगड जातीच्या हात